नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक वरद देशपांडे. सिलेबस टॅलीचा हे पुस्तक नुकतंच आपलं काही दिवसांपूर्वी स्पॉटलाइट अकॅडमीतर्फे प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाच्या मार्फत आपण राज्यसेवासाठी एक सिलेबस डिकोडिंगची एक सिरीज तयार केलेली होती. तसेच आता 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली, त्याच्यानंतरचा जो वेळ आहे हा पूर्णतः आपण संयुक्त पूर्वपरीक्षेसाठीच देणार. तर संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी पण या वेळेमध्ये तुम्हाला सिलेबस डिकोडिंग होईल च्या माध्यमातून जो एक प्रोडक्टिव्ह अभ्यास व्हायला पाहिजे अगदी कमी वेळात, तर तो तुमचा या पुस्तकाच्या माध्यमातून व्हावा या अनुषंगाने आपण पुन्हा संयुक्तसाठीची सर्व विषयांची सिलेबस डिकोडिंगची एक सिरीज तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आज भूगोल या विषयाची तयारी पाहू. म्हणजे भूगोल विषयाचा जो अभ्यासक्रम आयोगाने एक लाईनमध्ये दिलेला आहे संयुक्तचा, तर तो त्याच्यामध्ये कोणते प्रकरण येतात, किती घटक उपघटक येतात, जगाच्या भूगोलावर आतापर्यंत किती विचारले प्रश्न, भारताच्या याच्यावर किती, महाराष्ट्राच्या याच्यावर किती, कोणत्या समजा भारत असेल महाराष्ट्र असेल कोणत्या घटकाला कमी जास्त महत्त्व द्यायचं, जगाच्या भूगोलावर आतापर्यंत प्रश्न विचारलाच आहे का नाही, नसेल तर त्याला महत्त्व द्यावं का नाही, या सर्व गोष्टी ज्या आहेत हा आपण प्रत्यक्षात प्रश्न विचारला असेल तर तो कुठे विचारला, कधी विचारला, कसं विचारला, सर्व आपण याच्यात पाहूयात. यानुसार जर का तुम्ही विषयाची तयारी केली प्रत्येक विषयाची, तर तुम्हाला नक्कीच पूर्वपरीक्षेत याचा नक्कीच चांगले पडसाद तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ही पूर्वपरीक्षा टॅकल करता येईल. इवन मी हे पण सांगतो की समजा 5 तारखेला पूर्वपरीक्षा आहे, अगदी तुम्ही 2-3 दिवस पहिले जरी तुमच्या हातात पुस्तक लागलं आणि तुम्ही त्या 2-3 दिवसात एक जो विषय राहिला किंवा एक दिवस पहिले जरी एखादा विषयाचा या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास केला, तर तुम्हाला हे लक्षात येईल एका दिवसात की नेमकं सेंट्रलाइज क्वेश्चनचं कुठं झालेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास केला, किमान 1 मार्काची तरी तुम्ही जास्त लीड्स घेताल. तर विचार करा, अजून तर बरेचसे 30-35 दिवस बाकी आहेत तुम्हाला, तर तुमचा नक्कीच खूप चांगला अभ्यास होईल. आता हा जो अभ्यासक्रम आयोगाने दिलेला असतो संयुक्त पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम दिला, आता अभ्यासक्रममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 3 लाईनमध्ये, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी, हे आपल्याला दिलेले एक अभ्यासक्रम. तर यानुसार जर का आपल्याला अभ्यास करायचा किंवा यामध्ये कोणते घटक उपघटक येतात, पैकी कोणत्या घटक उपघटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारले, कोणत्या प्रकरणाचा किती कमी जास्त महत्त्व या परीक्षेसाठी, हे सर्व आपण याच्यात पाहणार आहोत. आता जसं की आपण अभ्यासक्रम हा तोडला इथं, आता इथं आपण हा अभ्यासक्रम तोडलाय. आता इथं काय दिलेलं आहे, वरील अभ्यासक्रमात समाविष्ट भाग, मग जगाचा भौतिक प्राकृतिक भूगोल, याच्यामध्ये आपण पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश हे पाहू. महाराष्ट्राचा भौतिक प्राकृतिक भूगोल, जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, नद्या. महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल, मग त्यात शहरे, आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोलमध्ये प्रमुख पिके, उद्योगधंदे. हे आपण एवढे सर्व जे घटकवर दिलेले आहेत ते आपण याच्यात आणलेले आहेत. याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला भारताचा प्राकृतिक व भौतिक भूगोल, भारताचा भौतिक व प्राकृतिक भूगोल किंवा भारताचा सामाजिक भूगोल, भारताचा आर्थिक भूगोल कुठेतरी दिसतोय का? भारत हा शब्द कुठेतरी याच्यात दिसतोय का? तुम्ही बघा सिलेबसची लाईन बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, मग हे जग गेलं म्हणजे महाराष्ट्राच्या अभ्यासासहित जगाचा अभ्यास. परंतु याच्यात भारत हे स्पेसिफिक कुठेतरी मेन्शन केलेलं आहे का? करायला पाहिजे ना. म्हणजे असू शकतो ना, जरी आपण म्हटलं जगामध्येच भारत येतो, परंतु जसं महाराष्ट्र दिलं तसं भारतही देऊ शकत होते, नाही दिले. याचा अर्थ असं आहे का की आपण फक्त एवढाच अभ्यास करायचा, सिलेबसमध्ये दिले आणि भारताचा अभ्यास स्किप करायचा? कोणी तुम्हाला साहजिक हेच सांगत असते की सिलेबस समोर ठेवा, सिलेबसच्या नुसार अभ्यास करा, सिलेबसमध्ये जेवढे घटक उपघटक दिले तेवढे करा. तर आपण काय सांगतो, सिलेबसच्या बाहेर सुद्धा आपण काही गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे जे की आपण दिलेले. हे बघा, भारतावर आतापर्यंत प्रश्न 2023 मध्ये पहा, महाराष्ट्रावर 3 विचारले तर भारतावर 4 विचारले. इथं सेम दिसतंय. 22 मध्ये 7-7 आहे, 21 मध्ये 8-8 आहे, 20 मध्ये 1 कमी झालेला दिसतो किंवा ठीक आहे 20, 18, 19, 20 मध्ये कमी आहे, पण 21 पासून महाराष्ट्राला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व भारताच्या भूगोलाला सुद्धा आहे, किंबहुना 23 मध्ये ते जास्त दिसतं. म्हणजे 3 प्रश्न इथं, तर इथं 1 प्रश्न एक्स्ट्रा भारताच्या भूगोलावर दिसतो. म्हणून आपल्याला भारताचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. आता भूगोल विषयासंदर्भातील वरील अभ्यासक्रम व्यतिरिक्त घटक ज्यावर पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारला जातो, मग आपण तेच दिलंय. भारताचा भौतिक व प्राकृतिक भूगोल, भारताचा सामाजिक, भारताचा आर्थिक, पण महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल, लोकसंख्या. आता इथं महाराष्ट्राचा सामाजिक भूगोलमध्ये शहरे दिले पण लोकसंख्या दिली आहे का? हे शहर ॲज इट इज लिहिले पण लोकसंख्या आपल्याला देऊ शकत होते, कारण प्रश्न खूप विचारलेले दिलेले का नाही, मग तो पण आपल्याला इथं गोष्ट करायची. म्हणजे 3 भारतासंबंधातली, 1 महाराष्ट्राच्या संदर्भातील. या गोष्टी या माध्यमातून तुम्ही आता याच्यामध्ये पण कोणते घटक उपघटक येते हे पुढे आपण दिलेलेच आहे. आता विषय हे प्रश्न संख्या तर आपण पाहिलेलीच आहे.
विषयाचे स्वरूप संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भूगोल विषयाची तयारी करत असताना आपला जास्त भर महाराष्ट्राच्या भूगोलावर असतो व त्यावेळी आपण भारताच्या भूगोलास फारसे महत्त्व देत नाही. परंतु 2021 पासून भारताच्या भूगोलावरील प्रश्नसंख्या निम्म्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे याचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे, जे की मी वर दाखवलं 23 मध्ये. तर अजून एक प्रश्न जास्त आहे करिता प्रस्तुत परीक्षेसाठी भारत व महाराष्ट्र दोन्हीसाठी देखील समान महत्त्व देणं आयोगास अपेक्षित आहे. राज्यशास्त्र व भूगोल हे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवडतीचे व स्कोरिंग विषय आहेत. साहजिकच आणि सहज त्यामध्ये सर्वात जास्त मार्क मिळतात. पण या दोन्ही विषयातील संकल्पना समजण्यास सोप्या व एक वेळ संकल्पना समजून झाल्या की संक्षिप्त माहितीचा साठा भरमसाठा आहे. यामुळे या विषयाचे परिपूर्ण वाचन, भरपूर सराव, पीवायक्यू सोडवणे या प्रक्रिया व्यवस्थित झाल्या असतील तर पैकीच्या पैकी देखील या दोन्ही विषयात मार्क मिळू शकतात. यानुसार या विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मग कोणते घटक उपघटक येतात? आता जगाचा भौतिक व प्राकृतिक भूगोल याच्यावर प्रश्नांची संख्या केवळ एक. जगावर आतापर्यंत जग तर इव्हन आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले, परंतु खरं तेवढे प्रश्न आलेले आहे का? तर नाही, एकच प्रश्न विचारण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेत एकही प्रश्न विचारण्यात आलेले नाही. केवळ एकच भूकंपावरील प्रश्न व तो देखील भारतासंबंधात विचारण्यात आलेला आहे. म्हणजे जगावर नाहीच विचारलेला. हा जरी एक आहे तो शेवटी भूकंप आहे, कुठेही होऊ शकतो पूर्ण जगात. म्हणून आपण भूकंप हा घटक जगामध्ये दिलाय, पण प्रश्न विचारला तो भारतासंबंधातील. मग जगावर आतापर्यंत याचा अर्थ आपण गृहीत धरू शकतो 18-23 एकही प्रश्न विचारलाय. तरी संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश, रेखांश असे स्पष्टपणे दिलेले असल्यामुळे आपणास हे घटक अभ्यासने भाग आहे. यावर प्रश्न जरी आला तरी त्याचा दर्जा अवघड मात्र नसणार हे आपण गृहीत धरू शकतो. हे का गृहीत धरू शकतो? आतापर्यंत सर्व विषयांमध्ये जे अप्रोच आपल्याला लक्षात आलं, आयोगाचं टेंडन्सी किंवा त्यांचा पॅटर्न, त्याच्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं. प्रश्न जिथं आलेला नाही तिथं जो येणारा प्रश्न असतो तो बऱ्यापैकी साहजिक सोपा असतो. अपवादात्मक याच्यामध्ये असं होतं की पहिलाच प्रश्न एखाद्या घटकावर आलेला आणि तो अतिशय अवघड, आणीबाणीवर आता पण प्रश्न नाही आला तर अतिशय अवघड आलेला आहे. हे 100 मधून 5 उदाहरणं आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. पण जनरलायझेशन आपण कधी करत असतो की बऱ्यापैकी सारख्या वेळेस एखादी गोष्ट होत असेल तेव्हा आपण जनरलायझेशन करतो. या अनुषंगाने खालील घटक उपघटक, आता सूर्यमाला, पृथ्वी, मग ग्रह, पृथ्वीचा भूशास्त्रीय कालखंड, पृथ्वीचे अंतरंग, गाभा, विलकता, अक्षांश, रेखांश. बघा, हे एवढे महत्त्वाचे मुद्दे राज्यसेवेमध्ये इथं प्रश्न दिसतात, परंतु संयुक्तमध्ये आतापर्यंत इथं प्रश्न आलेले नाही आहेत. प्राकृतिक भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल, मग पर्वत, घडीचे पर्वत, गट पर्वत, घुमटाकार, ज्वालामुखी, पठार, आखात, वाळवंट, भूकंप, भूकंपाची कारणे, इथं पण आतापर्यंत प्रश्न नाही विचारण्यात आलेला आहे. भारतातील उच्च भूकंप तीव्रतेचा विभाग याच्यावर आला 2021 मध्ये प्रश्न. ज्वालामुखीवर आतापर्यंत तर आलेलाच नाही. हवामानमध्ये पण आतापर्यंत विषुववृत्तीय प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, बाष्पीभवन, संकल्पना, वारे, दाबपट्टे. आता हा जो घटक उपघटक आहेत हे आपण राज्यसेवेमध्ये अतिशय डीपमध्ये दिले. समजा इथं जगाचा भूगोल किती पानात संपतो? बस 3-4 पानात जो संपला तिथं 8 पानात आपण संपवलाय. कारण राज्यसेवेमध्ये प्रश्नांची संख्या सातत्याने जास्त झालेली, इथं कमी आहे, त्याच्यामुळे आपण कमीच घटक उपघटक दिले. पण एवढं तरी अभ्यासणं गरजेचं आहे. याच्यातून नका स्किप करू. एल निनो, ला निनो आतापर्यंत नाही विचारलं संयुक्तमध्ये. आता भारताचा भौतिक प्राकृतिक भूगोलवर 6 प्रश्न विचारण्यात आलेले. प्रकरणाचा दर्जा हा जो आहे जास्त आहे. एक्झाम व्ह्यू काय म्हणतो? भारताचा भौतिक प्राकृतिक भूगोल हा भाग संयुक्तच्या अभ्यासक्रमात दिला नसला तरी आतापर्यंत यावर प्रस्तुत परीक्षेत 6 प्रश्न विचारून झाले व पुढे देखील नक्कीच विचारणार असा आपण अंदाज लावू शकतो. याचे कारण म्हणजे भारताच्या भूगोलाचा अभ्यास सोडून महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास हा अपूर्ण ठरू शकतो. तसेच भारताच्या भूगोलास वगळून महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करणे देखील अवघडच जाते. तर त्या आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ओघ पाहता या भागास देखील तितकेच महत्त्व देणे अपेक्षित आहे. भारताचे 5 प्राकृतिक विभाग, हिमालयाच्या प्रमुख रांगा, ट्रान्स हिमालय, त्याच्यानंतर उत्तर भारत. आता महत्त्वाच्या खिंडी यावर 2020 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता तुम्हाला हे वाटेल की भारताच्या भौतिक व प्राकृतीवर प्रश्न फक्त 6 आहे. सामाजिक भूगोलवर नक्की जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये लोकसंख्या वगैरे ते सर्व टॉपिक आहे. आता भारताच्या प्रमुख 5 विभागांपैकी कोणत्या ठिकाणी प्रश्न सेंट्रलाइज झालेला आहे? हा, याच्यातच झालेला आहे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, मग हिमालयाच्या प्रमुख रांगा, इथे प्रश्न एक दिसतोय. बाकी द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत प्रश्न आलेले आहे का? नाही. विविध बेटे त्या दरम्यान मिनिकॉयला लक्षद्वीप पासून विलग करणारे 9 डिग्री सेल्सिअस 9 डिग्री संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये प्रश्न आलेला आहे. पर्वत प्रणाली आतापर्यंत प्रश्न नाही आहे. नदी कोणती आहे? ही
हां, नदी सिंधू नदी प्रणालीवर एक प्रश्न दिसतोय 2020 मध्ये. ब्रह्मपुत्रा, गंगावर आतापर्यंत प्रश्न नाही. उजवीकडील डावीकडील नद्या वगैरे सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं. जरी प्रश्न विचारण्यात आले, सिंधूवर आलेल्या ना या भारतातील प्रमुख नद्या माहीत असणं गरजेचंच आहे. महाराष्ट्राच्या तर आपण महाराष्ट्रात बघूयातच. उकाई प्रकल्प, भारतातील प्रमुख धरणे व संबंधित राज्य, खडक प्रणाली, हे सर्व घटक उपघटक तुमच्या पुस्तकात आहे. परंतु पुस्तक वाचताना आपण सरसकट सर्वच गोष्टीला महत्त्व देत असतो. हां, हे महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं. परंतु डिमांड लक्षात घ्या. राज्यसेवेची डिमांड वेगळी आहे, संयुक्तची वेगळी आहे. संयुक्त वाचताना अभ्यासक्रम पहिले पहा, कोणत्या गोष्टीला किती जास्त महत्त्व आहे तेवढं तुम्ही कमी जास्त महत्त्व हे तुम्हाला कळायला पाहिजे. कोणत्या घटक उपघटकाला कमी जास्त महत्त्व द्यायचं आहे. मृदेवर प्रश्न लोकेट झालेला आहे. हवामान, त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरणावर प्रश्न आलेला आहे 2021 मध्ये. कोपेनवरनी आलेला आहे. संभाव्य घटक पुन्हा कोपेन इथं असू शकतो आता. आणि त्रिवार्ताचं असेल तर त्याचा अजून डीप अभ्यास करणं गरजेचं आहे. वने, उष्णकटिबंधीय संबंधित खारफुटीचे. आता भारताचा सामाजिक भूगोल, याच्यावर आतापर्यंत प्रश्न संख्या किती आहे? 12 प्रश्न विचारलेले आहेत. घटक लोकसंख्या, याच्यावर प्रकरणाचा दर्जा ऑब्व्हियसली अत्यंत जास्त. एक्झाम काय म्हणतो, लोकसंख्या प्रकरण अर्थशास्त्र विषयात दिले असल्याने येथे त्याची पुनरावृत्ती टाळत आहेत. अर्थशास्त्रामध्ये जर का तुम्ही बघितलं तर एकदम घटक उपघटक नाही, आपण सर्व लोकसंख्येचे घटक उपघटक दिलेले आहेत. पण भूगोल विषयामध्ये आपण ते दिले का नाही, फक्त ज्या घटक उपघटकावर प्रश्न आले फक्त तेच आपण खाली दिलेले. भूगोल विषयात लोकसंख्या प्रकरणातील त्याच घटकांवर प्रश्न विचारण्यात आले जे की घटक अर्थशास्त्रामधील लोकसंख्या प्रकरणात यापूर्वीच दिलेले आहेत. यामुळे या व्यतिरिक्त वेगळा काही अभ्यास करण्याची गरज नाही. संपूर्ण लोकसंख्या प्रकरणात आतापर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेत भूगोल विषयात 12 तर अर्थशास्त्र विषयात 6 या प्रकारे एकूण 18 प्रश्न म्हणजेच 3 प्रश्न प्रत्येक संयुक्त पूर्व परीक्षेला ॲव्हरेजली लोकसंख्या प्रकरणावर विचारून झाले आहेत. आता आपण फक्त हे जे 12 प्रश्न दिले ते फक्त भूगोलमध्ये विचारले बरं का. म्हणजे एक जी सिक्वेन्स असते ना, भूगोल समजा 1 ते 15 असेल, त्यामध्ये जे लोकसंख्येत विचारण्यात आले ते 12 आहे. मग समजा 30 पासून ते 45 पर्यंत अर्थशास्त्र असेल, त्यात जर का 2 प्रश्न इकॉनॉमिक्स असतील ते इकॉनॉमिक्समध्ये आपण दिलेले आहेत. ठीक आहे, एकूण हे 18 प्रश्न आहेत, त्यातले 6 अर्थशास्त्र तर 12 भूगोलमध्ये. ठीक आहे, हे 3 प्रश्न. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेत याच प्रकरणावर अर्थशास्त्र विषयात आतापर्यंत 13 ते 23 मध्ये 27 तर भूगोल विषयात 10 याप्रमाणे एकूण 37 प्रश्न विचारण्यात आले. म्हणजेच 3 ते 4 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत ॲव्हरेजली दरवर्षी विचारले जातात. अर्थात दोन्ही पूर्व परीक्षेत हमखास एवढे चांगले मार्क मिळवून देणारा हा घटक असल्याने हे प्रकरण अर्थशास्त्र भूगोलाच या विषयांमध्ये वाचण्यापेक्षा त्यास थोडे आणखी जास्त महत्त्व देऊन त्याचा स्वतंत्ररित्या अभ्यास करण्यास तितके फायदेशीर ठरेल. यामुळे हे लक्ष, परीक्षा राज्यसेवा असेल संयुक्त असेल, जर का लोकसंख्येवर एवढे जास्त प्रश्न विचारण्यात येतात तर या पलीकडे जाऊन त्याचा अभ्यास तेवढ्या महत्त्वाचा आपल्याला करणं गरजेचं आहे. आता कुठे कुठे प्रश्न आले, भारतीय राज्य व त्यांची लोकसंख्येची घनता 23ला, अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य, लोकसंख्या संक्रमणासह तिचे टप्पे. ठीक आहे, आता भारताचा आर्थिक भूगोल वर प्रश्नांची संख्या 21 आहे. अतिशय म्हणजे सामाजिकपेक्षा जास्त, प्राकृतिकपेक्षा जास्त आर्थिकवर विचारण्यात आले. आता तुम्हाला याचा आश्चर्य वाटेल. आता एक्झाम काय म्हणतो, सहसा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण भारतीय भूगोलाच्या अभ्यासास थोडे टाळत असतो अथवा त्यास पाहिजे तेवढे महत्त्व देत नसतो व त्यातल्या त्यात भारताच्या आर्थिक भूगोलास तर अजिबातच महत्त्व देत नसतो. या कारणामुळे आपल्या परीक्षेत न कळत बराचसा तोटा होत असतो. हे बघा, अशा ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ना, या तुम्हाला या माध्यमातून लक्षात येतात या ॲनालिसिसच्या माध्यमातून. या प्रकरणावर आतापर्यंत या परीक्षेत तब्बल 21 प्रश्न विचारून झाले आहे, ज्याचे प्रमाण खूप म्हणजे अतिशय जास्त महत्त्वाचे आहे. अर्थात लोकसंख्या भागापेक्षाही जास्त प्रश्न या छुप्या भागावर या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत, ज्यावर इथून पुढे आपण प्रकाश टाकणे गरजेचे आहे. यामुळे या खाली दिलेल्या घटकांचा पीओक्यूच्या आधारे सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. आता आपण उपघटक घेण्यापेक्षा मी सरळ तुम्हाला घटकच दाखवतो, कारण व्हिडिओ कमी टाईममध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी डिलिव्हर व्यवस्थित व्हायला पाहिजे, हा माझा एक उद्देश आहे. पशुधनवर आतापर्यंत बघा 2 प्रश्न विचारण्यात आलेले. समजा भारतातील प्रमुख गुऱ्यांचा आढळ आहे, पहिली पशुधन गणना, पहिली 5 राज्य, महाराष्ट्राचा क्रमांक 2022 मध्ये हा प्रश्न विचारण्यात. मासेमारीवर प्रश्न दिसत नाही. जलसिंचनवर 1 प्रश्न दिसतोय. प्रमुख खनिजेवर प्रश्न आहे. भारतातील जलविद्युत केंद्रे, भारतातील प्रमुख उद्योगधंदे 2022 मध्ये प्रश्न आहे. 22 म्हणजे 3 लाईनचा स्टेटमेंट आहे हे. त्यानंतर प्रमुख औद्योगिक विभाग,
प्राथमिक असेल दूध, वाहतूक दळणवळण आतापर्यंत सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असेल वगैरे, हे नवीन नंबर जुने नंबर सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याचा फायदा तुम्हाला हा इथं सुद्धा होतो, म्हणजे भूगोलमध्ये सुद्धा होईल आणि या रिलेटेड करंट संदर्भात जो कोणता प्रश्न आला तिथं पण तुमचा याचा फायदा होईल. म्हणून भारतातील 18 रेल्वे विभाग, बंदरे, पर्यटन. आता पर्यटन या गोष्टीकडे पण आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो, परंतु ते अपेक्षित आहे का नाही, कारण सर्वात जास्त प्रश्न इथं पण आलेले. पर्यटनाचा GDP मधील वाटा, प्रमुख लेण्या, राजधानी, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा. आता पहिला पर्यटन जिल्हा आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग आहे, परंतु पर्यटन राजधानी कोणती, ती छत्रपती संभाजीनगर आहे, हे आपल्याला माहीत असं. म्हणजे प्रश्न इथं आलेला आहे ना, तर आता दुसरा प्रश्न जो होईल तो या पद्धतीने येऊ शकतो. कृषी, प्रमुख अन्नधान्य पिके, मळा शेती पिके, फळबागा, भारतातील प्रमुख स्थलांतरित शेती व संबंधित राज्य. आता याच्यामध्ये 2019ला प्रश्न आलेला आहे भारतातील प्रमुख स्थलांतरित शेती व संबंधित राज्य, परंतु इतर देशातील प्रमुख स्थलांतरित शेती व संबंधित राज्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले का, तर नाही, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा भौतिक व प्राकृतिक भूगोल. आता आपण पोहोचलोय महाराष्ट्रावर. इथली प्रश्न संख्या जी आहे ती 32, अतिशय जास्त. जगावर तर एकही नाही विचारण्यात आलेलं आहे. भारतावर जे काही मोजके 6 होते, आता तिथं 6 होते, इथं 32 आहे, म्हणजे डिफरन्स पहा इथं किती दिसून येतोय भौतिक व प्राकृतिक. आता प्रकरणाचा दर्जा अत्यंत जास्त. एक्झाम व्ह्यू काय म्हणतं, संयुक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण आहे. प्रत्येक पूर्वपरीक्षेत जवळपास 5 प्रश्न या प्रकरणावर विचारले जातात. यामुळे या प्रकरणातील एकूण एक घटकाचा सखोल अभ्यास करणे आपणास अपेक्षित आहे. महाराष्ट्राची भौतिक व प्राकृतिक संरचना, प्रमुख जिल्हे, तालुके, मनपा याच्यावर सलग 2दा प्रश्न आलेले आहे 18ला 19ला. महाराष्ट्राचा अक्षांश, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार याच्यावर आलेले 2019ला. लांबी रुंदीवर 19ला आलेला आहे. सागर किनारा, एकूण प्रशासकीय विभाग त्याच्यावर पण कंटिन्यू प्रश्न आहे पहा. कोकणवर, पश्चिम महाराष्ट्रावर, प्रत्येक जिल्ह्याची रचना, हवामान आकृती त्याच्यावर पण, मावळवर पण, पूर्व विदर्भावर पण. मग एकूण जिल्हे, प्राकृतिक रचना, त्याच्यानंतर सातपुडा. हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर बघा तुम्ही 3 प्रश्न विचारण्यात आला. 18ला 22ला विचारला आणि 22ला पुन्हा एक 3 लाईन स्टेटमेंट किंवा 2 लाईन जो कोणता असेल तो अजून एक विचारण्यात आला. प्रमुख घाट व त्यांचा योग्य क्रम 19ला आहे, 20ला आहे, पुन्हा 20ला पण विचारण्यात आला. आता ज्याच्यावर सातत्याने जास्त प्रश्न आहे त्याचा अतिशय डीपली अभ्यास करणं आपल्यास अपेक्षित आहे. खडक श्रेणीवर आतापर्यंत प्रश्न आहे. नदी प्रणालीवर गोदावरी खोरे व त्या समाविष्ट होणारे प्रदेश यावर 18ला आहे प्रश्न, 19ला पण आहे. तापीवर, कृष्णावर नाही, आतापर्यंत कृष्णा या नदीवर आता प्रश्न विचारण्यात आले. कोकणातील नद्या, प्रमुख नद्या व त्यांची प्राथमिक माहिती 19ला प्रश्न आहे. पुन्हा उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण यात समाविष्ट होणार खाड्या वगैरे त्याच्यावर पण 2 प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन होत असतं, पण ही गोष्ट फॅक्च्युअल माहीत असणं गरजेचं आहे. नकाशाच्या माध्यमातून ते आपलं व्यवस्थित पाठ होऊ शकतं. मृदेवर 1 प्रश्न आहे. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्पावर 2020ला प्रश्न दिसतोय. वनांवर आतापर्यंत प्रश्न आणि पर्जन्यावर महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाचे प्रमाण 2021ला प्रश्न आहे. आता लगेच लक्षात घ्या की हे तुम्हाला आठवत आहे का किती प्रमाण, म्हणजे एवढ्या सोप्या प्रश्नांचे तर ठीक आहे तुम्हाला आठवतच असेल, परंतु बाकीचे पण घटक उपघटक त्याचं पण लक्षात घ्या की प्रत्येक घटक उपघटक आपल्याला परिचित आहे का, किंवा त्याचे उत्तर आपल्याला जवळपास तरी आपण पोचतोय का. महाराष्ट्राची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या, सर्वाधिक घनता असलेले पहिले 5 जिल्हे, हे ज्यावर प्रश्न आलेले फक्त तेच इथं दिलेले आहेत आपण घटक उपघटक. ठीक आहे. नागरीकरण, स्थलांतर, वसाहती, लिंग गुणोत्तर, सर्व घटक उपघटक मुद्दामून आपण इथं दिलेले नाही आहेत. आदिवासी जमातीवर पण 2 प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, प्रश्न संख्या 14. स्वरूप, प्रकरणाचा दर्जा अत्यंत जास्त. एक्झाम काय म्हणतो, या प्रकरणातील प्रत्येक घटकावर या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला आहे. कृषी घटक सोडला तर बाकी सर्व प्रश्नांचे स्वरूप हे संक्षिप्त आहे. ठीक आहे. या घटकातील प्रत्येक उपघटकांची संक्षिप्त माहिती अभ्यासणे अपेक्षित आहे. एकूणच भारताचा आर्थिक भूगोल व महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल या दोन्ही भागावर मिळून आतापर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेत एकूण 35 प्रश्न विचारून झाले आहेत की ज्याचे प्रमाणे अपेक्षिततेपेक्षा खूप जास्त आहे. ही प्रश्नसंख्या आपल्यास खालील मुद्दे व त्यासमोर दिलेल्या PYQचा संदर्भ पाहून लक्षात येईलच. अर्थात जेवढे महत्त्व आपण भूगोल या विषयात प्राकृतिक व भूगोल व हवामान या भागात देत असतो तेवढेच महत्त्व किंवा तेवढ्याच गांभीर्याने आपण या भागाचा म्हणजे कोणत्या आर्थिक महाराष्ट्राचा आर्थिक भूगोलाला यास देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा किंवा भारताचा आर्थिक भूगोल असेल.
याची परीक्षेत न कळत नुकसान देखील आपणास होत असते, करिता येथून पुढे या भागास महत्त्व दिले तर नक्कीच आपला स्कोअर हा अजून चांगला येऊ शकतो. या भागात खाली दिले सर्व घटक अभ्यासले तर या पलीकडे विशेष असे आणखी काही वाचण्याची गरज नाही. मग वाहतूक, कोकण रेल्वे तिच्या वैशिष्ट्यावर 2018ला प्रश्न लोकेट झालेला दिसतो. बघा इथं प्रश्नांचं प्रमाण खूप आहे. उद्योगधंद्यांवर आहेच प्रश्न. महाराष्ट्र त्याला अणुभट्ट्या, प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रे, खनिज संपत्ती, कृषी. आता महाराष्ट्रातील शेती संदर्भातील सामाजिक समस्या हे लॉजिकल. कृषी सोडलं तर बाकी सर्व फॅक्च्युअल गोष्टी कृषी संदर्भातील जे आहेत ते आपल्या लॉजिक डेव्हलप झालेलं असतं संदर्भ पुस्तक वाचून. आतापर्यंतचे हे जे काही घटक उपघटक मुद्दे वगैरे पाहिलेले ते आपण सिलेबसला अनुसरून जे काही सिलेबसमध्ये आहे ते पण आपण दिलेले, जे कोणते सिलेबसमध्ये नाही पण त्याच्यावर प्रश्न येतो. आता भारतासंदर्भातील कोणताही असो, भारताचा सामाजिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल किंवा भारताचा आर्थिक भूगोल दिलेलं का सिलेबसमध्ये नाही, परंतु आपण आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं ना. आपल्या सिलेबस 40चा पुस्तक आहे का PYQचा संदर्भ घेऊन जरी प्रश्न समजा जगाचा भूगोल जरी प्रश्न विचारण्यात आले तरी सुद्धा आपण का घेतलं, कारण ते सिलेबसमध्ये दिलेले म्हणून. आणि भारताचा भूगोल हे सिलेबसमध्ये नाही दिले परंतु PYQ पाहिलेले प्रमाण खूप आहे म्हणून ते पण याच्यात ॲड केलेले. घटक कोणता सोडलेला नाही, आपण सर्व ॲड केलेलं आहे. या माध्यमातून जेवढे पण आतापर्यंतचे हे इतर परीक्षा माहितीपर्यंत जेवढे घटक उपघटक पाहिले हे सिलेबसला अनुसरून, सिलेबस आणि PYQ अनुसरून आपण केलेले आहेत. परंतु या पलीकडे काही वाचायची गरज आहे का, तर आपण काय म्हणतो या पलीकडे नका वाचू. एवढं जरी तुमचं कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट पैकीच्या पैकी मार्क येऊ शकता. परंतु कोणता मार्क कुठं चुकू शकतो ते म्हणजे हे असे प्रश्न असतात. कदाचित चुकला तर तो इथं तुमचा चुकू शकतो किंवा कन्फ्यूज होऊ शकतो. रायलसीमा पठाराचे स्थान लगेच तुम्हाला नाही लक्षात येणं, इथं आपण उत्तर पण दिलेले मुद्द्यातून लगेच सगळेच विद्यार्थी अशाचे परिचित असतील असं नाही. आता चॅम्पियन युनिव्हर्सिटी यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत यामध्ये ठीक आहे, यामध्ये कदाचित म्हणजे यामध्ये हाही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघड दिलेला प्रश्न आहे. परंतु आतापर्यंत 23मध्येच हे 2 प्रश्न आहे, बाकी 18 ते 22मध्ये अतिशय अवघड की ज्याचं आपल्याला उत्तरच येऊ शकत नाही असं झालेत का प्रश्न नाही. 23मध्ये हे 2 आले की कदाचित याचं उत्तर तुम्हाला येऊ शकत नाही असं होऊ शकतं. बाकी याच्या पलीकडे जे आहेत ते बाकी अतिशय अवघड प्रश्न आतापर्यंत भूगोल या विषयात विचारण्यात आलेले नाहीत. म्हणून तुम्ही एवढा जरी घटक उपघटकांचा जर का तुमचा अभ्यास झालेला असेल ऑलमोस्ट तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. एखादा जर का आउट ऑफ सिलेबस प्रश्न असेल तर तो स्किप करायचा असतो. प्रत्येक आपण 8 तास धरायचाच नाही किंवा तुमच्या आयोगाला पण एक्सपेक्ट नसतं किंवा तुमचे जे मार्गदर्शक फॅकल्टी असतील त्यांना सुद्धा एक्सपेक्ट नसतं की 15 पैकी 15 प्रश्न यायलाच पाहिजे. एखादा प्रश्न जो आहे तो आउट ऑफ बॉक्स आला, आउट ऑफ सिलेबस आला तर तो द्या सोडून. बाकी जे प्रश्न येतील 14 ते सर्व याच याच्यावर येतील. कदाचित 15 पण येतील. भूगोलमध्ये आउट ऑफ सिलेबस प्रमाण हे कमी आहे. तर या प्रकारे जर का तुम्ही तुमच्या अभ्यासाची रूपरेषा ठरवली किंवा या सिलेबस PYQ ॲनालिसिस या माध्यमातून जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा नक्कीच कमी वेळात अतिशय जास्त प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल. नक्की तुम्हाला याची खूप मदत होईल. पावलोपावली हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक परीक्षेतील प्रत्येक विषयासाठी नक्की खूप मदत करेल. पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार. आणि हे पुस्तक असे की प्रत्येक लेखक असेल किंवा प्रत्येक फॅकल्टी हे तुम्हाला त्यांचा रिझल्ट किती आला आहे हे तुम्हाला तुमचा जेव्हा रिझल्ट येतो, कट ऑफ येतो किंवा पेपर झालेला असतो तेव्हा लक्षात येतो हां त्यांचा त्या फॅकल्टीचा किंवा त्या अकॅडमीचा आपल्याला बरोबर एवढा फायदा झाला, त्या टेस्ट सिरीजचा आपल्याला एवढा फायदा झाला, पेपर झाल्यावर लक्षात येतं. परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईल नाही होईल ते तर त्या दिवशी तर ठीक आहे, तो निकाल लागेलच, तुमचाही निकाल लागेल, या गोष्टीचाही निकाल लागेल. परंतु एक वेळ फक्त हे पुस्तक आहे, एक दिवस फक्त या पुस्तकाच्या मधून. आता भूगोल वाचत असाल तर भूगोलातले 2 प्रकरण घ्या, अर्थशास्त्र असेल तर अर्थशास्त्रातले 2-4 प्रकरण घ्या. केवळ एकच दिवस या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा. ऑलरेडी सॅम्पल PDF तर आपण स्पॉटलाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलीच आहे. एकच दिवस फक्त या माध्यमातून अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल आतापर्यंतचा जो 4-5 वर्षांचा अभ्यास असेल, 2-4 वर्षांचा असेल, 7-8 वर्षांचा असेल, तो अभ्यास आणि या पुस्तकाच्या माध्यमातून होणारा अभ्यास तुम्हाला एकच दिवसात जर का नाही फरक लक्षात आला तर तुम्हाला बाकीचं समजा तुम्हाला असं वाटलं बरोबर आपला या पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. आतापर्यंतचा अभ्यास आणि हा अभ्यास एक तर 100-101% मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला फायदा बरोबर 1-2 दिवसातच लक्षात येणार. अशाच प्रकारे जर का अजून एवढे दिवस जर का परीक्षेपर्यंत तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करत राहिलेस. पुस्तक म्हणजे काय, सिलेबस म्हणतो आपण. सिलेबस हे मी स्वतः काही घटक लिहून दिलेले असं नाही, हे पूर्ण आपण सिलेबसचं डिकोडिंग केलेले जे की
प्रत्येक सिलेक्टेड कॅन्डिडेट सांगत असतो, प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला सांगत असते सिलेबस आणि PYQच्या माध्यमातून ॲनालिसिस करून अभ्यास करा, हे सर्व आपण तेच दिलेले. अशी पूर्ण महाराष्ट्रात एकही फॅकल्टी सापडणार नाही की ज्यांना तुम्ही विचारलं की हे सिलेबस 40 पुस्तक आहे, या माध्यमातून अभ्यास करू का. मी खात्रीशीर सांगतो की एकही फॅकल्टी अशी नसेल की ज्या पुस्तकाला म्हणणार नाही की हां ठीक आहे या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होणार नाही म्हणून. एकही फॅकल्टी म्हणणार का, कारण हे आयोगाचा जो अभ्यासक्रम आहे त्याचंच आपण हे इथं डिकोड केलेलं आहे आणि तेच तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हर करण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं पहिलं पुस्तक आहे की जे तुम्हाला पावलोपावली कोणत्याही विषयातलं कोणतेही प्रकरण घ्या ना, ते तुम्हाला सांगतं की आतापर्यंत किती प्रश्न विचारलेत, कसे विचारले, कुठे विचारले आणि येणारे प्रश्नाचे जे सब पॉईंट आहेत ते कुठं प्रश्न विचारू शकतात. म्हणून एवढं जर का तुम्हाला रेडीमेड डेटा जर का तुम्हाला मिळालेला आहे तर साहजिकच आहे तुम्हाला पूर्वपरीक्षेबाबतीत काहीच 1 मार्कसुद्धा जाण्याचा काहीच चान्सेस नाही आहे तिथं. एवढं तर मी माझ्या पद्धतीने पूर्णतः करून ठेवलेलं आहे. शेवटी आता पुस्तक हे समजा 3-4 लाख विद्यार्थी फॉर्म भरत असतील, त्यापैकी लाख विद्यार्थ्यांकडे हे पुस्तक असेल तर असं नाही लाखच्या लाख पूर्वपरीक्षेसाठी पूर्वपरीक्षा क्रॅक होतीलच. तुम्ही या माध्यमातून खरंच तुमचा अभ्यास झाले काय, हे इथं जे आपण हे असं दिलेलं आहे ना, हे बॉक्स वगैरे खनिज संपत्ती जर का तुमचे सर्व यांची आता समजा लोहखनिज, दगडी कोळसा, बॉक्साईट, मॅग्नेट, बेसॉल्ट यांची प्राप्तिस्थाने, यांचे प्रकार, महाराष्ट्रातील प्रमाण, इतर परीक्षामुख माहिती, हे जर का तुमचं झालं तर इथं हे असं टिक करून घ्या. हे जेव्हा तुमचं टिक असेल तेव्हा समजून घ्यायचं की हा तुमचा पूर्ण झालेला आहे. मग याच्यावर कसा जरी प्रश्न आला तो तुम्हाला त्याचं उत्तर माहितीच असणार. अशा पद्धतीने हे जेव्हा सर्व विषयातलं याचं जेव्हा हे असं कंप्लीट होईल, हा रिमार्क येईल, तेव्हा तुम्हाला खात्रीशीर सांगतो पूर्वपरीक्षा कितीतरी मार्क्सनी तुम्ही पुढे असाल. समजा कट ऑफ जर का 50चा लागला ना, तुम्ही निश्चित 20 मार्क तरी पुढे असाल. अशा प्रकारे हे पुस्तक तुम्हाला नक्की मदत करेल पुस्तकाचा. आणि हे मी हे केवळ आता प्रत्येक लेखक असेल किंवा प्रत्येक फॅकल्टी त्याला त्याच्या कामावर विश्वास असतो. मी फक्त माझ्या संदर्भात हे नाही म्हणते, आत्तापर्यंतचे पुस्तकाच्या संदर्भात जे पण काही रिव्ह्यूज आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दाखवले की त्यांना याचा कसा फायदा होतोय त्याच्यावरून मी सांगतोय. एक दिवस मी का बरं म्हणू शकतो किंवा 2 दिवस मी का बरं म्हणतो, 2च दिवसात पुस्तकामुळे तुम्हाला तुमच्यातच परिवर्तन जाणवेल. का बरं म्हणतो, रिव्ह्यूजच तसे आहेत ना पुस्तकासंदर्भातील. कोणीच असं म्हणणार नाही की या पुस्तकाच्या माध्यमातून माझा वेळ गेलेला आहे, म्हणजे प्रोडक्टिव्ह वेळ हा, म्हणजे हे पुस्तक आमच्या अभ्यासाला कारणी नाही लागला असं कधीच नाही होणार. कोणत्याच विषयातल्या कोणत्याच याच्या बाबतीत नाही होणार. पहिलंच पुस्तक आहे की जे सिलेबसचा डिकोड केलेलं आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने जर का हे याची रचना आहे तर तुमच्यावर आता काही जिम्मेदारी की तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आता याची पण जी सॅम्पल PDF ही आपल्या स्पॉटलाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल. एक तर ती इथं प्रिंट करा, नाहीतर तुमच्या पुस्तकाच्या म्हणजे PDF फोनच्या माध्यमातूनच तुम्ही घटकांनुसार अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल की तुमचा किती तुमचा आकलन क्षमता जी आहे किंवा तुमचं जी स्वतः बाबतीत ओळख आहे, आपला अभ्यास कुठपर्यंत झाला, आपल्याला रिव्हिजनची कोणत्या विषयातल्या कोणत्या प्रकरणाची आपल्याला रिव्हिजनची खऱ्या अर्थाने अजून जास्त गरज आहे, जे आपल्याला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कळतं एकदम एंडला, तर ते तुम्हाला हे पुस्तक वाचताच कळेल. ठीक आहे. शेवटपर्यंत तुम्ही या सिलेबस डिकोडिंगच्या लेक्चरमध्ये राहिले याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. भेटूयात पुढच्या वेळेत. मनपूर्वक धन्यवाद.